नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। पुरवठा निरीक्षक संदर्भात एक अधिकृत आरटीआय माध्यमातून आपण जे आहे तर ती माहिती मागवलेली होती आणि त्याचा रिप्लाय जो आहे तर तो आलेला आहे। याच्यामध्ये पुरवठा निरीक्षकची किती पदं जे आहेत तर ती रिक्त आहेत याची माहिती जी आहे तर ती आलेली आहे आणि याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा 3/7/2026 ला हा आरटीआयचा रिप्लाय आलेला आहे। मी स्वतः आरटीआय टाकला होता बघा, गणेश धनंजय मानकर। तर मलाच या आरटीआयचा रिप्लाय जो आहे तर तो आलेला आहे। अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून हा आरटीआय जो आहे तर ते याचा रिप्लाय आलेला आहे। याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगतो। तत्पूर्वी एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम लक्ष्य बॅच आपण जे आहे तर ती लॉन्च केलेली आहे। याचे वैशिष्ट्य म्हणजे ही बॅच ऑफलाईन पण असणार आहे, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक। सोबतच ऑनलाइन मध्ये ही बॅच मराठी मीडियम मध्ये असणारच आहे आणि जे काही इंग्लिश मीडियमचे स्टुडंट असतील त्यांना पण इंग्लिश मीडियमची स्वतंत्र अशी बॅच असणार आहे। इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात। बघा, आपण जे आहे याच्यात माहिती मागवलेली होती की पुरवठा निरीक्षक या संवर्गातील रिक्त पदांची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत दोन पद्धतीचे आरटीआय टाकलेत। आणखी एक आरटीआय टाकलं की एमपीएससी कडे याचं मागणी पत्र गेलं आहे का, त्याच्या संदर्भातलं पण एक आरटीआय जो आहे तर तो टाकलेला आहे। मी स्वतः टाकलेला आहे आणि याच्यानंतर हा विभागाला पण टाकलेला होता, तर विभागाचं उत्तर आलेलं आहे। ज्यावेळी एमपीएससीचं उत्तर येईल त्यावेळी देखील मी तुम्हाला इथं माहिती सांगणारच आहे। आता याच्यामध्ये त्यांनी पुरवठा निरीक्षक सोबतच बाकी ही पदांची माहिती दिली, ते पण आपण एकदा बघून घेऊया। बघा, याच्यामध्ये उपायुक्त जो पुरवठा आहे त्याची 6 पदं मंजूर आहेत, 4 पदं भरली गेली, 2 पदं रिक्त आहेत। जिल्हा पुरवठा अधिकारी ज्याला अन्नधान्य वितरण अधिकारी असेही म्हणतात त्याची 37 पदं आहेत। लक्षात घ्या, 8च पदं भरलेली आहेत, 29 पदं रिक्त आहेत। किती? 29 पदं आपल्याला एवढी मोठ्या प्रमाणावर पदं रिक्त पाहायला मिळतात। त्याच्यानंतर आता हे गट क अराजपत्रित, बघा हे झाले। आता हे गट क राजपत्रित, याच्यामध्ये मेन पुरवठा निरीक्षक हे पद तुम्ही बघा, पुरवठा निरीक्षक, अव्वल कारकून पुरवठा, धान्य खरेदी निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक श्रेणी 2। लक्षात घ्या, तुम्हाला याच्यापैकी कोणतेही काम करावं लागतं तर त्याच्यामध्ये बघा आपलं हे जे पुरवठा निरीक्षक पद आहे याची मंजूर पदं जर आपण पाहिली मंजूर डिपार्टमेंट मध्ये तर ती आहेत 1245, त्याच्यापैकी भरलेले आहेत 640 आणि ही रिक्त पद आहेत। रिक्त पदे किती निघाली? 605। लक्षात घ्या, 605 पदं सप्लाय इन्स्पेक्टरची एसआय ची रिक्त आहेत। रिक्त आहेत म्हणजे आगामी काळात यांची एक चांगली जाहिरात जी आहे तर ते आपल्याला पाहायला मिळू शकते। 605 पदं ही मोठी गोष्ट आहे मित्रांनो, 605 पदं रिक्त आहेत। ओके, लिपिकची पण पदं रिक्त आहेत। बघा, लिपिकची पदं रिक्त आहेत, जवळपास 390 लिपिकची पदं रिक्त आहेत। म्हणजे एमपीएससी मध्ये ही जी लिपिकची पदं आहेत हे पण आपल्याला येताना दिसतील। दोन्ही ग्रुप सी ची पोस्ट आपल्याला इथं पाहायला मिळतात। आता ही जी परीक्षा आहे ना ही एमपीएससी घेणार आहे। आता मी एक असं म्हणतो माहितीये का, कारण की 5 मे 2026 चा जीआर आहे मित्रांनो आणि या जीआर मधला जे कॉपी आहे बघा, हे पुरवठा निरीक्षक हे एमपीएससी घेणार आहे। बघा, हे एमपीएससी घेणार आहे। पात्रता काय सांगितली? कुठल्याही शाखेचा पदवीधर याच्यासाठी अर्ज जो आहे तर तो करू शकतो। याच्यामध्ये वयोमर्यादा ही किमान 18 आहे आणि जास्तीत जास्त ओपन साठी 38 आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष एवढी वयाची अट असते, म्हणून महिला पण इथं अप्लाय करू शकतात। गट क मधील सर्वाधिक वेतन आहे मित्रांनो यस 10चं चांगलं वेतन आहे, 29,200 ते 92,300 एवढं याचं वेतन पडतं। जर मी इन हँड सॅलरी जर पाहायला गेली सध्या एक सिटी मध्ये याची 52,000 म्हणजे 52,947 म्हणजे काय 53,000 रुपये इन हँड सांगतोय बरं का, सर्व कट वगैरे करून। आणि बाकीच्याकडे असेल तर 50,000 तुम्ही पकडा की 50,000 तुम्हाला इन हँड सॅलरी सुरुवातीला जे आहे तर ते मिळणार आहे। आणि याच्या संदर्भातलं एक मागे देखील बातमी आली होती की एमपीएससी कडे याचं मागणी पत्र जे आहे तर ते गेले। तुम्ही पण टेलिग्राम वगैरेला पाहिलं असेल की एमपीएससी कडे याचं मागणी पत्र गेलेले, तर त्याच अनुषंगाने आपण जे आहे ही माहिती मागवलेली होती। मित्रांनो, एसआय ची पण वॅकन्सी लवकरच येणार आहे। आता ते खूप सारे पदं मर्ज करतात, ग्रुप सी मध्ये टाकतात, काय टाकतात हे येणाऱ्या कालावधीत बघावं लागेल, परंतु ते जेव्हा येईल तोपर्यंत आपला अभ्यास देखील पूर्ण झाला पाहिजे आणि याच्यासाठीच आपली कंबाईन ग्रुप बी सी ची बॅच आहे मित्रांनो। एमपीएससी ची बऱ्यापैकी पॅटर्न जो आहे तर तो हाच राहण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकतात। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।